प्रभाग क्रमांक 26 या ठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ शंभूराज देसाई राज्याचे कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले होते। आपण पाहिलं महिला भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी होता। प्रभाग क्रमांक 26 मधील आम्ही सर्व उमेदवार, मग मी अ मधून मी स्वतः दत्तात्रय विठ्ठल घंगाळे, ब मधून अश्विनी दत्तात्रय घंगाळे, क मधून आमच्या सोनम राजेश म्हात्रे आणि ड मधून ॲडव्होकेट संदीप नरहरी साळुंके हे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ ही सभा या ठिकाणी संपन्न झाली। 2 दिवसापूर्वी आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा या भागामध्ये प्रचार रॅली काढली होती। त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि त्याच अनुषंगाने आज आपण जर पाहिलं असेल तर शंभूराज देसाई यांनी सुद्धा या प्रचार सभेमध्ये इथले प्रामुख्याने विषय घेतले। मग सिडको रिडेव्हलपमेंटचा विषय असेल, त्याच्यामध्ये पुनर्विकास करताना पारदर्शकतेचा विषय असेल, करावे गावातील ग्रामस्थांचा तिप्पट वाढलेली घरपट्टीचा विषय असेल, वॉटर मीटर गटर ह्या सुविधा आहेच, पण त्यासोबतच नागरिकांच्या ज्या गरजेच्या वस्तू असतील, मग सुसज्ज असं या ठिकाणी आरोग्य केंद्र असेल, अभ्यासिका असेल, अंगणवाडी असेल, अंगणवाडीच्या ज्या आशा वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून आपले जे सर्व उमेदवार आहे यांना निवडून देऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचं आवाहन केलं। त्याला आमच्या सगळ्या महिला भगिनींनी उत्तम असा प्रतिसाद दिला, लाडक्या बहिणींनी उत्तम असा प्रतिसाद दिला। त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। एकूणच आमची जी प्रचार सभा फलदायी झाली आणि नागरिक जे आहेत, महिला त्या आमच्या पाठीशी उभे राहतील असा ठाम विश्वास या सभेमुळे या ठिकाणी निर्माण झालेला आहे। दत्ता घंगाळे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करेन। आणि आज प्रभाग क्रमांक 26 या विभागामध्ये आज आपले मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांची प्रचार सभा या ठिकाणी आयोजन केली होती आणि आम्ही चारही उमेदवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि आलेल्या सर्व महिला भगिनींना सुद्धा त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे शब्दाला पक्के असतात, दिलेलं आश्वासन ते पाळत असतात। मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की आपल्या प्रभागातील ज्या काही समस्या असतील त्या त्या नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न आपले हे शिवसेना आणि आपला हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे करतील, हेच आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते।